नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता नंदिनीचे वडील चिडतात आणि म्हणू लागतात, रोज हा जीवा माझ्या मुलीचं नाव घेतोय, रोज तिला चर्चेचा विषय बनवत आहे. मला एक कळत नाहीये की जीवाला नंदिनी सोबतच नातं हव्य की प्रसिद्धीसाठी हे सगळं काही तो करत आहे. हे सगळं काही तो केवळ प्रसिद्धीसाठी तर करत नसेल ना. एखाद्याला मिळवण्याचा हा मार्ग कसा असू शकतो? त्याचा हा मार्ग पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो मला अजिबातच आवडलेला नाही. तर शारदा ताई म्हणतात, जर तुम्ही सगळे रस्ते बंद केले तर समोरची व्यक्ती तरी काय करणार? त्याला हा मार्ग निवडायला तुम्हीच भाग पाडलाय ना. तुम्ही कान डोळे सगळं काही बंद करून घेतले आणि मन दगडासारखं कठोर केलं. मग त्या व्यक्तीला तुम्हाला पारजर फोडण्यासाठी तो अजून कसे प्रयत्न करणार आणि कोणते प्रयत्न करणार या पलीकडे अजून त्याच्याकडे कुठला पर्याय होता? तर आता मात्र नंदिनीचे वडील म्हणू लागतात, तू असंच बोलणार आहेस गण, तुला हे सगळं काही माहीत होतं आणि म्हणूनच तू त्या माणसाची बाजू घेऊन बोलणार आहेस. तर शारदाताई म्हणतात, असं काही नाहीये, पण मला माहीत होतं आणि म्हणूनच मी त्यांची बाजू घेत आहे. पण तुम्हाला मात्र काहीच कळत नाहीये. तर शारदाताई नंदिनीची समजूत काढत म्हणतात, नंदिनी, जे झालंय ते बदलता येणार नाही. जे काही घडलं ते चुकीचं घडलं हे मला मान्य आहे, परंतु जीवाने तुझी कोणत्याही प्रकारची फसवणूक केली नाही. प्लीज त्यांच्याविषयी तुझ्या मनात एवढा मोठा गैरसमज निर्माण करू नकोस नंदिनी. मी तुला एकच सांगेन आहे, त्या परिस्थितीचा आणि तुझ्या नव्याचा स्वीकार कर. जगात अशा कितीतरी बायका असतात की ज्यांचे नवरे त्यांच्यासोबत नीट वागत असतात, परंतु दुसरीकडे मात्र त्यांचे दुसरे प्रताप चालू असतात तरी सुद्धा, आणि ते माहीत असून सुद्धा कितीतरी स्त्रिया ते सगळं काही निमूटपणे सहन करत असतात, आपल्या नव्याला पाठीशी घालत असतात. नंदिनी, जीवाची एक चूक त्याने तुला विश्वासात घेतलं नाही, हीच तर आहे ना. परंतु त्याच्या एका चुकीमुळे त्याने आतापर्यंत केलेल्या चांगुलपणाला तू मात्र विसर पाडून चालणार नाही. नंदिनी, जीवाने आतापर्यंत जे जे काही तुझ्यासाठी केलं ते विसरून चालणार नाही. तर नंदिनी म्हणते, आई, तुझी काहीतरी गलत होत आहे. जीवाने जे काही केलं आहे ते मी विसरले नाहीये. जीवानी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि ते मी कधीच विसरू शकत नाही. माणूस म्हणून जीवा चांगलेच आहेत, त्याबद्दल मला प्रश्नच नाहीये आणि मी काही बोलतही नाहीये. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, नंदिनी, आता जीवा बाहेर काय वागत होता हे तू स्वतःहून पाहिलंस ना. तुझ्या बापाची तो खिल्ली उडवत होता. तुझ्या बापाला तो लाईव्ह घेऊन सगळ्या जगासमोर त्यांची इज्जत घालवत होता आणि तरी सुद्धा तू असं बोलतेस. तर नंदिनी म्हणते, नाही बाबा, तुमचा गैरसमज होत आहे. जीवांनी असं काही केलं नाही. जीवा लाईव्ह वगैरे नव्हते. तर ते लाईव्हची प्रॅक्टिस करत ते जे काही करत आहेत ते त्याच त्यांना भान आहे. बाबा, मला माहीत आहे जीवा चुकले आहेत, पण त्यांनी फक्त ते माझ्या बाबतीत केलं आहे, पण तुमची ते मस्करी वगैरे करत नाहीयेत. आणि आई, तू म्हणतेस की जीवांना माफ करावं, तर मला एक सांग, आमच्या लग्नानंतर आमचं हे नातं स्वीकारणं आमच्यासाठी खरंच खूप कठीण होतं. आमचं नातं डिवोर्सपर्यंत गेलं होतं. डिवोर्स फाईल झाल्यानंतर सुद्धा मी आमचं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना मनापासून आपलं मानलं होतं. कुठेतरी मला माझ्या आयुष्याचा ते भाग वाटू लागले होते आणि आमच्यात जर एवढी मैत्री वाढत होती आणि आमचं नातं जर पुढे जात होतं, मग त्यांनी हे सगळं काही मला विश्वासात घेऊन का नाही सांगितलं? का नाही सत्य परिस्थितीची मला जाणीव करून दिली? मला त्यांनी आतापर्यंत केलेल्या कुठल्याच गोष्टीचा राग नाही आला, परंतु त्यांनी माझा विश्वासघात केला. ही गोष्ट माझ्या मनाला लागली आहे, माझ्या जिवारी लागली आहे, कारण मी विश्वासघात नाही सहन करू शकत. जीवानी माझा विश्वासघात केला आहे. आई, या सगळ्याला फक्त जीवा कारणीभूत नाहीयेत. तू, काव्या, जीवा या तिघांना मी आपलं मानते, मी जवळचं मानते, आणि तरी सुद्धा तुम्हाला काहीच मला सांगावंच वाटलं नाही का? ही तिघांनीही मला अंधारात ठेवलं,
मला कायम वाटत होतं की माझी माणसं माझ्यापासून काही लपवणार नाहीत, कारण ती माझी माणसं आहेत. परंतु एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवलीत आणि आता तुम्ही असं म्हणताय की हे सगळं काही मी विसरून जावं आणि नात्याचा स्वीकार करावा. आई, अगं मी म्हणजे स्विच बोर्डवरच बटन आहे का? म्हणजे स्विच ऑन केल्यानंतर 16 डिसेंबरचा दिवस आठवायचा आणि स्विच ऑफ केल्यानंतर 16 डिसेंबरचा दिवस विसरून जायचा. आई, तुम्ही अशी अपेक्षा कशी करू शकता माझ्याकडून? दरवेळी चांगल्या माणसांनी आणि समजूतदार माणसांनी समजून घ्यायचं का असतं सांग ना? आतापर्यंत जीवानी माझ्यासाठी जे काही केलं ते सगळं काही माझ्या लक्षात आहे. जीवांचा चांगुलपणा माझ्या लक्षात आहे आणि म्हणूनच त्यांच्यापासून तुटायला मला वेळ लागतोय. त्यांच्यापासून दूर जायला मला वेळ लागतोय. पण होईल, हळूहळू ते पण होईल. हळूहळू त्यांच्यापासून मी सुद्धा दूर जाईन. खरं तर एकाच धाग्याने बांधलेले नात्यांचे फूल हवेत जास्त काळ टिकत नाहीत आणि माझं नातं हे जास्त काळ टिकणार नाही. तर आता शारदाताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी ठीक आहे, तुझा जर हाच निर्णय असेल तर जा बाहेर आणि जीवांना सांग की आत्ताच्या आत्ता रिक्षा घेऊन तुम्ही इथून कायमच निघून जायचं. तर नंदिनी शारदाताईंना म्हणते, मी त्यांना यायलाही सांगितलं नाही, मग मी आता त्यांना जायलाही सांगणार नाही. तर शारदाताई नंदिनीला म्हणतात, म्हणजे जीवाच्या येण्याने किंवा जाण्याने तुला काहीच फरक पडत नाहीये. तर नंदिनी शारदाताईंच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणते, नाही फरक पडत आहे. तर शारदाताई म्हणतात, हो का? जर तुला फरकच पडत नाहीये तर मग काल रात्री त्यांच्यासाठी वरणभात बनवून तू माझ्याकडे का दिला होतास? मला का सांगितलं की ते उपाशी आहे, त्यांच्यासाठी वरणभात घेऊन जा आणि ते रिक्षात त्यांना नीट झोपता येत नाही आणि म्हणून तू सुद्धा घरात अवघडल्यासारखी सोप्यावर का झोपली होतीस? असं म्हणत नंदिनीला आता शारदाताई प्रश्न विचारू लागतात. परंतु नंदिनी मात्र शांतच होते, कारण शारदाताईंच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नंदिनीकडे नसतं. शारदाताई नंदिनीला म्हणतात, दे उत्तर. नंदिनी मात्र शांत उभी असते. शारदाताई म्हणतात, नंदिनी, अग तुझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाहीये, कारण तू प्रेमात पडलीस. नंदिनी, अगं जर तू पूर्वीची नंदिनी असतेस ना, तर हे सगळं काही सोडून दिलं असतं, यातून बाहेर पडली असतीस. परंतु तू यात अडकून आहेस, कारण तुझं जीवांवर प्रेम आहे आणि या नात्यातून बाहेर नाही पडू शकत. जा आणि आरशात बघ स्वतःला, म्हणजे तुला कळेल की तुझं जीवांवर किती प्रेम आहे. नंदिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाचे ज्याप्रमाणे अपराध लपून राहत नसतात तसं प्रेमही लपून राहत नसतं आणि त्या प्रेमासाठी त्या व्यक्तीला हा मार्ग निवडावा लागतो. मग कोणी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रेम करणारी व्यक्ती ही मार्ग शोधतेच. असं म्हणत आता शारदाताई नंदिनीच्या वडिलांनाही प्रतिउत्तर देतात आणि नंदिनीला म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी, जीवानी 21 दिवसाच व्रत केला आहे आणि मला खात्री आहे 21 दिवसात जीवा तुला नक्कीच जिंकतील. असं म्हणत शारदाताई तिथून निघून जातात. आता मात्र नंदिनीला काहीच कळत नसतं. नंदिनी आता आईच्या बोलण्याचा विचार करू लागते. आता शारदाताईंनी सांगितल्याप्रमाणे नंदिनी आरशासमोर येऊन बसते आणि त्यावेळी मात्र तिला इथे जीवासोबत घालवलेले प्रत्येक क्षण डोळ्यासमोर असतात. जीवासोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवू लागतात. जीवासोबत बाईकवर बसणं, तर जीवाच्या नंदिनीच्या कुशीत येऊन रडणं, मायेनेच तिच्या केसात गजरा मारणं, तर एकत्र जाऊन पाणीपुरीचा आस्वाद घेणं आणि त्यानंतर दोघांनी एकत्र मिळून चहा एन्जॉय करणं आणि जीवासारखा भुरू असा आवाज करत चहा पिणं, हे सगळं काही नंदिनीला आठवत असतं. आणि हे सगळं काही आठवत नंदिनीच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते. आणि त्याचवेळी बाल्कनीतून आता जीवा शिट्टी वाजवतो. नंदिनी भानावर येते आणि पाहते तर तिथे जीवा आलेला असतो. आता जीवाला पाहून नंदिनीला धक्काच बसतो. तर जीवा इशाऱ्यानेच विचारतो, मला आतमध्ये यायचं आहे का? तू मला आतमध्ये यायला बोलतेस का? तर आता मात्र नंदिनी जीवाकडे पाहते आणि म्हणते, तुम्ही हे काय करताय? तुम्ही इथे आहो, तुम्ही काय करताय? तुमचं काय चाललंय?
मला काहीच कळत नाहीये. जीवा म्हणतो, काहीच नाही. तू आता मलाच आठवत होतीस ना, म्हणून म्हटलं की तुला जाऊन भेटावं. तर नंदिनी जीवाला म्हणते, नाही, मी तुमची आठवण वगैरे काढली नाही. मी तुम्हाला आठवत नव्हते. जीवा म्हणतो, हो का, मग खा आपल्या पाणीपुरीची शपथ. आता मात्र नंदिनी शांतच होते. तर जीवा पुढे नंदिनीला म्हणतो की ठेव त्या आरशावर हात आणि सांग की मी खरंच तुमची आठवण काढत नव्हते. बोल ना नंदिनी, बोल की आता तू या पसायावालीची आठवण काढली नाहीस. आता मात्र नंदिनी शांत होते. तर जीवा तिला पुढे म्हणतो, आपला आरसा, आपली ती पाणीपुरी, आपली ती बाईक राईड, आपली चहा, आपली कविता, आपले एकत्र घालवलेले तेप, प्रत्येक क्षण, आपला वडापाव, आपले 100चे 5 गजरे, आपल्या जीवानंदिनीचे युनिव्हर्स, हे सगळं काही आठव आणि मला सांग की तू या पसायवाल्याची आठवण काढलीच नाहीस. असं म्हणत जिव्हा आता नंदिनीच्या कानाजवळ जाऊन हे सगळं काही बोलत असतो. नंदिनीला ते प्रत्येक क्षण आठवत असतात. तर आता जीवा नंदिनीच्या कानात जाऊन बोलत म्हणतो, सांग नंदिनी, या सगळ्यांची शपथ घेऊन सांग की तू आता या पसायावाल्याची आठवण काढली नाहीस. म्हणून आता जीवाच्या या बोलण्याने शेवटी नंदिनीचे डोळे पाणवतात आणि नंदिनी सत्य कबूल करत म्हणते, हो हो, आता मी हालाच आठवत होते आणि फक्त आता नाही तर 16 डिसेंबर नंतर सुद्धा प्रत्येक दिवस मी तुम्हालाच आठवत होते. नंदिनी जीवाला अजिबातच नाही. जीवा म्हणतो, प्रेमात एक चूक तर माफ असते ना नंदिनी म्हणते, अजिबातच नाही. तर जीवा नंदिनीला म्हणतो, आपली ती रिक्षा मीटर वाढत चाललंय ग नंदिनी, आणि आपल्या संसाराची गाडी धुळकात पडली आहे. ओ चल ना. असं म्हणत जीवा एवढी लाडीगोडी लावत असतो आणि नंदिनीला म्हणवत असतो, अगदी लहान मुलाप्रमाणे. नंदिनी मात्र जीवावर रुसलेली असते. तर जीवा म्हणतो, आपल्यातले सगळे गैरसमज दूर करूयात आणि आपल्या नवीन नात्याची सुरुवात करूयात. खरंच पुन्हा असं नाही होणार. नंदिनी म्हणते, प्रॉमिस. आता जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, हो जीवानंदिनीचा प्रॉमिस. आता मात्र नंदिनी जीवाच्या प्रेमामध्ये हरवून गेलेली असते. आता जीवा मार्कर घेतो आणि नंदिनीच्या हातावर जीवानंदिनी असा शब्द लिहितो आणि त्यानंतर नंदिनी जीवाच्या कानाखाली मारते आणि म्हणते, हा तुम्ही मला त्रास दिला त्यासाठी. असं म्हणत नंदिनी आता जीवाला बिलते आणि आपलं प्रेम व्यक्त करते. तर त्याचवेळी आता नंदिनीच्या डोळ्यासमोर 16 डिसेंबरचे ते फोटो असतात. जीवा आणि काव्याचे. आता ते फोटो डोळ्यासमोर आल्यानंतर नंदिनी डोळ्यावर हात ठेवते आणि म्हणू लागते, दूर व्हा. नाही, हे सगळं काही मला सहन होत नाहीये. प्लीज दूर व्हा. मी स्वतःलाच माफ करू शकत नाहीये. तर मी तुम्हाला कसं माफ करणार आहे. असं म्हणत नंदिनी इकडे तिकडे पाहते, परंतु तिथे कोणीच नसतं. नंदिनी पूर्णपणे त्या विचारांमध्ये हरवून गेलेली असते. परंतु ज्यावेळी ती भानावर येते आणि पाहते तर तिथे कोणीच नसतं. आता हे सगळं काही लक्षात आल्यानंतर तर नंदिनीचे अश्रू अनावर होतात. ती खूप रडत असते आणि त्याचवेळी तिचे बाबा त्या ठिकाणी येतात. तिच्या डोक्यावर मायेचा हात ठेवतात. नंदिनी पाहते तर डोक्यावर हात तिच्या बाबांचा असतो. नंदिनी उठून उभी राहते, स्वतःचे अश्रू पुसते आणि बाबांना विचारते, बाबा तुम्ही कधी आलात. तिथे तर नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, बाळा, तुझ्या मनातली घालमेल, तुझ्या मनातली चलबिचल मला कळते. नंदिनी म्हणते, नाही बाबा, मी एकदम ठीक आहे. तर आता नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, खोट बोलण्याची कला तुझ्या नव्यात आहे. तुला ते नाही जमणार आणि तुझ्यावर ते संस्कारही झाले नाहीत. त्यामुळे नंदिनी, तू माझ्याशी खोट नको बोलूस बाळा. मला माहीत आहे, मी माझ्या मुलीला ओळखतो. त्यामुळे तू कितीही मला सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझ्या मनात काय चालू आहे हे बाप म्हणून मला माहीत आहे. तर नंदिनी म्हणते, बाबा तुम्ही ऑफिसला जाणार होता ना. तर नंदिनीचे बाबा म्हणतात, हो जाणार होतो, परंतु मी आता घरूनच ऑफिस करणार आहे. तर नंदिनी म्हणते, म्हणजे थोडा वेळ आहे ना तुमच्याकडे. तर नंदिनीचे वडील म्हणतात, हो भरपूर वेळ आहे. तर नंदिनी म्हणते, मग आता तुम्ही थोडा वेळ योगा करा बाबा. मला माहीत आहे 16 डिसेंबर नंतर
तुम्ही योगा केलीच नाहीये म्हणजे 16 डिसेंबरला जे काही घडलं त्यामुळे माझं जग हादरून गेलं आणि तुम्ही मात्र स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं. बाबा, योगा तुमच्या शरीरासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला आता वेळ मिळालाय ना, मग जाऊन तुम्ही योगा करा. तर नंदिनीचे वडील म्हणतात, मला त्याचवेळी शांत वाटेल ज्यावेळी हा जीवा इथून निघून जाईल. ठीक आहे, त्याने 21 दिवसाच व्रत केले ना, मग 2 दिवस तर झाले आहेत. मग आता पुढचे 19 दिवस तो इथे नाहीच आहे असं समजून मी वागणार आहे आणि 19 दिवसानंतर तो इथून निघून जाणार आहे आणि तोही कायमचा. म्हणजे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. नंदिनी, तू त्याचा विचार करू नकोस. तुझं त्याच्यावर प्रेम नाही आहे ना. आता मात्र नंदिनी बाबांकडे पाहते आणि म्हणते, बाबा, अहो, तुम्हाला योगा करायला सांगितलं ना, जा तुम्ही योगा करा आणि मला सुद्धा देवपूजा करायची आहे असं म्हणत नंदिनी विषय टाळते. आता नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, हो, मी योगा करतो आणि जातोय असं म्हणत आता ते योगा करण्यासाठी निघून जातात. इथे मात्र नंदिनी जीवाचाच विचार करत असते. जीवावर आपलं प्रेम आहे हे नंदिनीच्या मनाला माहीत असतं, परंतु नंदिनी मात्र शांतच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जीवा आपली रिक्षा पुसत असतो आणि त्याचवेळी आवाज येऊ लागतात. तर जीवा म्हणतो, काय कसले आवाज काढतेस तू हे? आणि म्हणूनच जीवा येऊन पाहतो तर गुड्डू एक्सरसाइज करत असतो. आता त्याला एक्सरसाइज करत पाहून जीवाला मात्र धक्काच बसतो. जीवा गुड्डूला म्हणतो, अरे हे काय करतोयस तू? अरे तू अगोदरच सिंगल फसली आहेस आणि मी खायटर पसली आहे, मग तुला हे सगळं काही करायची काय गरज आहे? अरे असे वेडेवाकडे काही प्रयत्न करू नकोस. नाही आहेस त्यापेक्षा बारीक होशील आणि डंबेल्सच्या आकाराचा होशील, कळते का तुला? गुड्डू असं म्हणत तो गुड्डूला समजावत असतो. तर गुड्डू पुढे म्हणतो, जीवा भैया, तुमची बॉडी किती भारी आहे. तुम्ही मला सुद्धा व्यायाम शिकवाना, म्हणजे मी सुद्धा या पिंकी समोर अशी एक्सरसाइज करून व्यायाम करून तिला सुद्धा इम्प्रेस करू शकतो. तर जीवा म्हणतो, हो का, मी इथे माझ्या बायकोला इम्प्रेस करायला आलोय. तर असं म्हणत आता जीवा आणि गुड्डू यांची मज्जा मस्करी चालू असते. तर गुड्डू म्हणतो, बाबूजींना तर योगा करायची सवय आहे. तर आता जीवा म्हणू लागतो, योगाने काही होत नसतं, ती तपश्चर्या करायला कोणी सांगितली आहे? आणि त्याचवेळी नंदिनीचे वडील मॅट घेऊन आता योगा करण्यासाठी आलेले असतात. गुड्डू म्हणतो, जीवा भैया मागे वळून पहा. तर जीवा म्हणतो, का, आता काय आहे? तर आता गुड्डू म्हणतो, बघा बाबूजी योगा करण्यासाठी आले आहेत. आता जीवा सुद्धा रिक्षातील मॅट घेतो आणि योगा करण्यासाठी निघून जातो. आता जीवा नंदिनीच्या वडिलांच्या बाजूला बसतो आणि त्यांच्यासोबत योगा करायला सुरुवात करतो. नंदिनीचे वडील जीवाला पाहतात आणि म्हणतात, तू तर जीव म्हणतो तू नाही हो ओम. आता ते ओम म्हणायला सुरुवात करतात आणि म्हणतात, गप्प बस, तू इथे काय करतोयस आणि तू इथे का आलायस? तर जीवा म्हणतो, हो, तुम्ही एकटेच योगा करत होता ना, मग म्हटलं तुम्हाला कंपनी द्यावी आणि म्हणूनच मी इथे आलो आहे. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, त्याची काहीही गरज नाही, तू आत्ताच्या आता इथून निघून जा. तर जीव म्हणतो, काय झालं, घाबरलात? माझ्यासोबत स्पर्धा करायला घाबरलात का? तर नंदिनीचे वडील म्हणतात, स्पर्धेचा हा विषयच नाहीये आणि योगा म्हणजे कुठली स्पर्धा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्यासोबत स्पर्धा करायला मी काही तुझ्या एवढा लहान नाहीये. जीवा म्हणतो, हारल्यानंतर सर्वजण असेच म्हणतात, जर हारण्याची भीती असेल तर पळण्याची गरज असतेच आणि म्हणूनच तुम्ही पळत आहात. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, तुला काय वाटतंय मी इथून पळतोय? तुला माझ्यासोबत स्पर्धा करायची आहे का? जीवा म्हणतो, तुम्हाला जर हलण्याची भीती नसेल तर मी स्पर्धा करायला तयार आहे. तर नंदिनीचे वडील म्हणतात, चल मग, काहीच हरकत नाही, लाव स्पर्धा आणि बोल ओमकार. आता जीवा दीर्घ श्वास घेत ओम असं बोलायला सुरुवात करतो, परंतु त्याचवेळी त्याला ठसका लागतो. जीवा म्हणतो, प्रदूषण, मुंबईचं प्रदूषण आजकाल खरंच खूप खराब होत चाललं आहे. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, प्रदूषण नाही, तुझी बुद्धी
तुझी बुद्धी खराब होत चालली आहे. तुला काय वाटतं रे? तू असं हसून दाखवणार म्हणजे, तुझ्यावर सर्वजण विश्वास ठेवणार म्हणजे, तुला असं वाटतंय की तू जास्त बोललास म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवतील, किंवा मोठ्याने बोललास म्हणजे तुझाच मुद्दा खरा आहे असं सर्वांना वाटेल का? तर तसं काहीही होणार नाही. तू कितीही काही प्रयत्न केलेस ना, तरी तुझ्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या व्यक्तीला ज्या गोष्टींची सवय नसते ना, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करू नये. म्हणजे बघ ना, तुला ओंकार म्हणायची सवय नाही, तर ओंकार लावायची सवय नाही. तसंच तुला नंदिनीच्या मागे पुढे करायची सुद्धा सवय नाहीये. त्यामुळे उगाचच तुला तिची काळजी आहे याचा आव आणण्याची काहीच गरज नाहीये. तू जे काही आता करतोयस ना, ते सगळं काही माझी मुलगी ऑलरेडी तुझ्यासाठी करत आली आहे. तुझ्या आवडीनिवडी, तुझ्या सवयी सगळं काही जपता आली आहे. पण तिला काय मिळालं शेवटी? तिला हा त्रास असंच सहन करावा लागला ना. पण मी आता तसं होऊ देणार नाही. आता तिला काहीही सोसावं भोगावं लागणार नाही, कारण मी तिच्या सोबत आहे. आता मात्र जीवा शांतच होतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्याचा जबरदस्त लूक आणि तिची जबरदस्त एंट्री, आणि त्याचवेळी पार्थ मात्र फाईलमध्ये डोकं खुपसून तिथे येत असतो, आणि त्याचवेळी काव्याचा त्याच्याकडे पाहताच तोल जातो आणि काव्या पडणार. तर शेवटी पार्थनेच तिला आधार दिलेला असतो. आणि हे सगळं काही रम्याला अजिबातच आवडलेलं नसतं, आणि रम्या तिथे धावतच येणार. परंतु त्या फाईलच्या कागदावरून रम्याचा पाय घसरतो आणि रम्यात चांगलंच कंबर मोडलेलं असतं. आता रम्या म्हणू लागते, पार्थ, अरे मी पडलीये, प्लीज मला आधार दे, हात दे. आता पार्थ हात देण्यासाठी पुढे येतो, परंतु त्याचवेळी काव्या रम्याला हात देते आणि तिला उठवत म्हणते, रम्या यापुढे कधीही पडलीस ना, आणि गरज वाटली तर मला हाक मार, मी नक्कीच तुला हात देईन, मी तुला पुरून उरेल. असं म्हणत आता काव्याने रम्याची चांगली जिरवलेली असते. आता काव्या रम्याला कशा प्रकारे धडा शिकवेल, तिची कशी फिरकी घेईल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आणि मित्रांनो, काव्याचा हा नवीन लूक, काव्याची नवीन एंट्री आता पार्थला प्रेमात कशी पाडेल, आता पुढे काय होईल, हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.